एक गोष्ट सगळ्यात महत्वाची तुम्हाला आली पाहिजे ती म्हणजे तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट काय आहे, तर तुमच्याकडे काय कॅपॅबिलिटीज आहेत या लोकांना दाखवणं या किंवा या नॉर्मल पब्लिकला दाखवणं खूप गरजेचं आहे. तर तेव्हाच बेसिकली तुम्ही तुमचं प्रॉडक्ट विकू शकता किंवा तेव्हाच तुम्ही तुमचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणू शकता. तर सगळ्यात पहिले बेसिकली आपण सुरुवात करू की रिअल इस्टेट मार्केटिंग काय असतं. ओके. किंवा रिअल इस्टेटची मार्केटिंग कशी केली पाहिजे. तर आपण बेसिक्स पासून आता सुरू करू. आयडियल रिअल इस्टेट कन्सल्टंट कसा असतो, बरोबर. त्याला काय काय नॉलेज हवं, राईट. त्याने काय केलं पाहिजे, त्याला काय कळायला पाहिजे किंवा त्याला वास्तूबद्दल कसं कळायला पाहिजे, त्याला रिअल इस्टेट बद्दल किती नॉलेज पाहिजे त्याला, त्याच्यानंतर लँड्स मध्ये कसं कळायला पाहिजे, सातबारा कसा वाचायचा, एखादी प्रॉपर्टीचे पेपर्स कसे चेक करायचे, हे सर्व गोष्टी तुम्ही शिकल्यात आतापर्यंत, बरोबर. किंवा तुम्हाला बऱ्यापैकी रिअल इस्टेट किंवा हा जो बिझनेस आहे याच्या हिस्ट्री बद्दल तुम्हाला आतापर्यंत शिकवलं असेल, राईट. सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे, कारण आज बघा मार्केटमध्ये ना कॉम्पिटिशन खूप आहे, है ना. जसं तुम्ही आज इथे बसलेला आहात, 5-6 लोक तुम्ही आज बसलेला आहात, तसं नाशिकमध्ये अजून जवळपास 3 ते 4 हजार ब्रोकर्स आहेत, बरोबर. 3 ते 4 हजार कन्सल्टंट्स आहेत, राईट. तर या सगळ्या गर्दीमध्ये आपल्याला जर उठून दिसायचं असेल किंवा या सर्व गर्दीमध्ये आपल्याला जर समजा बिझनेस करायचा असेल, तर एक गोष्ट सगळ्यात महत्वाची तुम्हाला आली पाहिजे ती म्हणजे तुम्हाला तुमचं प्रॉडक्ट काय आहे, तर तुमच्याकडे काय कॅपॅबिलिटीज आहेत या लोकांना दाखवणं या किंवा या नॉर्मल पब्लिकला दाखवणं खूप गरजेचं आहे. तर तेव्हाच बेसिकली तुम्ही तुमचं प्रॉडक्ट विकू शकता किंवा तेव्हाच तुम्ही तुमचं प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणू शकता, है ना. तर आता सर्वात महत्वाचं, आपण टाइप्स ऑफ मार्केटिंग मध्ये जाऊ शकतो, right? तर आता रिअल इस्टेटची मार्केटिंग कशा कशा पद्धतीने होऊ शकते. एक तर ट्रेडिशनल पद्धतीने होऊ शकते, बरोबर. जसं तुम्ही बॅनर लावलं, होर्डिंग लावलं, बरोबर. किंवा तुम्ही रेडिओवरती ऍड दिली, है ना. किंवा तुम्ही काय म्हटलं की रिक्षा फिरवली, तुम्ही ते लोक असतात बघा बोट्स घेऊन फिरतात तसे लोक फिरवले, राईट. दिस इज अ ट्रेडिशनल टाइप ऑफ मार्केटिंग. ओके. दुसरा प्रकार जर आपण म्हटला आजकाल जो वेल नोन आहे किंवा आजकाल जो खूप ट्रेंड मध्ये आहे, दॅट इज डिजिटल मार्केटिंग. ओके. तो डिजिटल मार्केटिंग मध्ये तुम्ही लीड्स जनरेट करू शकता, तुम्ही व्हिडिओज काढू शकता, तुम्ही फोटोज काढू शकता, तुम्ही व्हॉट्सअप वरती लोकांना पाठवू शकता, ग्रुप्स बनवू शकता, भरपूर गोष्टी आहेत ज्या तुम्ही करू शकता, राईट. हे झालं डिजिटल मार्केटिंगचा प्रकार, बरोबर. तिसरी एक गोष्ट असते ज्याला आपण म्हणतो की बीटीएल ऍक्टिव्हिटीज असतात, बीटीएल, बिलो द लाईन मार्केटिंग. ज्याच्यामध्ये समजा तुम्ही एखादा छोटासा ट्रेड शो घेतला, है ना. किंवा कुठे जाऊन तुम्ही एखादा स्टॉल बुक केला, किंवा तुम्ही एखाद्या सोसायटीमध्ये गेलात, एरियामध्ये गेला, फॉर एक्झाम्पल तुम्ही उठलात सकाळी आणि तुम्ही गेलात गोल्फ क्लब वरती, आणि गोल्फ क्लब वरती एक छोटासा बॅनर तुम्ही घेऊन उभा राहिलात, है ना, स्टँडी घेऊन, की आमच्याकडे अशा अशा ठिकाणी प्लॉट्स विकायला आहे, तर तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही याच्यामध्ये तुमचं नाव नंबर नोंदवा, है ना. तर ही पण एक मार्केटिंगची पद्धत असू शकते, राईट. तो अशा सगळ्या पद्धती आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला सर्वात महत्वाचं शिकण्याचं गरजेचं काय आहे की आपण आपल्या प्रोडक्टची मार्केटिंग कशी करायची. ओके. तर मार्केटिंग म्हणजे नुसतं असं नाही की लोकांना दाखवणे किंवा फोटो काढणे, लोकांमध्ये पब्लिश करणे, दिस इज नॉट मार्केटिंग, बरोबर. ही मार्केटिंगची एक स्टेज आहे. मार्केटिंग सुरू होते रिसर्च करण्यापासून. आता येस येस. व्हॉट आय वॉज टेलिंग यू, की मार्केटिंग ची सुरुवात होते आपलं प्रॉडक्ट समजून घेण्यापासून, बरोबर. आपल्या प्रॉडक्टची गरज काय आहे मार्केटमध्ये ते समजून घेण्यापासून. आता हे कसं करायचं, तर सर्वात महत्वाचं जे असतं प्रॉडक्ट जेव्हा तुम्ही आणता मार्केटमध्ये, तर त्याची सुरुवात होते की आपलं प्रॉडक्ट काय आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल आपण आता उदाहरणासाठी त्याच्यामध्ये जाऊ. ओके. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही एक आता नाशिक जे आहे, नाशिकला गव्हर्नमेंटने काय केलं की 6-7 भागांमध्ये वाटून ठेवलेलं आहे, बरोबर. ज्याच्यामध्ये आडगाव एक आहे, त्याच्यानंतर नाशिक सिटी एक आहे, पाथर्डी एक आहे, मखमलाबाद आहे, मसरूळ आहे, तानशी एक शिवार आहे वेगळं, बरोबर. अशा पद्धतीने सिटीचे पार्ट्स केलेले आहेत. ओके. तर या प्रत्येक पार्टमध्ये, सिटीच्या प्रत्येक पार्टमध्ये राहणारे लोक हे वेगळ्या कॅटेगरीचे आहेत, वेगळ्या क्लासचे आहेत, बरोबर. आणि वेगळ्या पद्धतीचे आहेत. आणि प्रत्येक एरियामध्ये माणसाचं घर घेण्याचं काहीतरी एक कारण आहे. ओके. तर आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आज मार्केटमध्ये एक 3 BHK विकायला निघालात. ओके. तर 3 BHK तुम्ही विकायला निघाले, तर बेसिकली तुम्हाला काय माहिती आहे की एक फ्लॅट आहे जो 1500 स्क्वेअर फीटचा आहे, बरोबर. आणि तो आडगावला आहे ना. आडगावला आहे किंवा पाथर्डीला आहे. ओके.
आता समजा तो फ्लॅट जर आडगावला आहे, तर आता आडगावचा माझा फ्लॅट कोण विकत घेईल? ओके. तर तुम्ही सिटी मधल्या एखाद्या माणसाला सांगितलं की माझ्याकडे फ्लॅट आहे विकायला, आडगावला घेतो का? तो माणूस आता गंगापूर रोडला राहतोय, तो माणूस जाऊन आडगावला फ्लॅट घेणार नाही. बरोबर. तर तिथे कोण फ्लॅट घेईल हे तुम्हाला कळेल केव्हा? जेव्हा तुम्ही त्या आडगावच्या एरियामध्ये जाऊन रिसर्च कराल. राईट. की इथे कोण लोक राहत आहेत, है ना? इथे फ्लॅट घेणारे लोक कोण आहेत, बरोबर, किंवा यांनी इथे फ्लॅट का घेतलेला आहे. ओके. आता हा रिसर्च केल्याच्या नंतर तुम्हाला एक गोष्ट कळेल की इथे फ्लॅट घेणारे लोक जे आहेत ते हे आहेत की जे हायवेने नाशिकला आलेले आहेत, जो हायवे मालेगावकडनं येतो. राईट. तर ज्याच्यामध्ये धुळ्याचे लोक आहेत, नंदुरबारचे लोक आहेत, मालेगावचे लोक आहेत, चांदवडचे लोक आहेत. बरोबर. त्यांना तो रोड ऍक्सेसिबल आहे म्हणून त्यांनी आडगावला फ्लॅट घेतलेला. ओके. आता हे का झालं? कारण त्यांचे कोणी जे मित्रमैत्रिणी असतील किंवा त्यांचे जे कोणी फॅमिली मेंबर्स असतील त्यांनी आधी आडगावला एक फ्लॅट घेतलाय. कारण त्यांना तोच एरिया माहित होता, कारण नाशिकची एंट्री पॉईंट त्यांना माहिती आहे की हाच नाशिकचा एंट्री पॉईंट, त्यांना वाटतं की तिथूनच नाशिक सुरू होतं. बरोबर, तिथूनच मेन सिटी सुरू होते. मग त्यांच्या कोणीतरी फ्रेंड सर्कलमध्ये तिथं फ्लॅट घेतला. राईट. तर त्यांच्या गावाकडे काय झालं की तो एरिया प्रसिद्ध होऊन गेला की हा एक एरिया आहे जिथे नाशिकमध्ये स्वस्तात फ्लॅट्स मिळतात आपल्याला. राईट. तर उद्या तुमच्याकडे जर आडगावचं क्लायंट आला किंवा आडगावचं सॉरी प्रॉपर्टी आली, तर तुम्हाला माहिती असेल की ही एक्झॅक्टली कोणाला पिच करायची आहे. बरोबर. याच्याबद्दल मला एक्झॅक्टली कोणाला सांगायचं आहे, जेणेकरून तुम्हाला क्लायंट मिळणं सोपं होईल. कारण काय होतं की तुम्ही 10 लोकांवरती मेहनत करता, हो ना? तुमच्याकडे एक प्रॉपर्टी आली की तुम्ही 10 ग्रुप्स वरती टाकणार, तुम्ही 10 लोकांना फोन करणार की बाबा माझ्याकडे अशी प्रॉपर्टी आहे, माझ्याकडे हे आहे ते आहे. पण मग तो माणूस पण राईट ऑडियन्स पाहिजे ना, ज्याला तुम्ही क्लिक करताय किंवा ज्याला तुम्ही टार्गेट करताय ती ऑडियन्स पण तुमची बरोबर पाहिजे. ओके. आता समजा दुसरं आपण एक्झाम्पल घेतलं की समजा सिटीमध्ये आहे, है ना? फ्लॅट जो आहे तुमचा, फ्लॅट आहे गंगापूर रोडला. ओके. आता गंगापूर रोडला जर फ्लॅट असेल, तर गंगापूर रोडला कोण विकत घेतं घर? गंगापूर रोडला तेच लोक घर विकत घेतात जे ऑलरेडी नाशिकमध्ये राहतात. बरोबर. कारण बाहेरचे लोक जर समजा नाशिक गंगापूर रोडला फ्लॅट घेत असतील, समजा एखादा माणूस आहे जो राहतो मालेगावला. ओके. तर तो गंगापूर रोडला फ्लॅट घेणार नाही, कारण त्याला काय करावं लागतं, समजा गावी जायचं असेल त्याला आयदर सीबीएस ला जावं लागतं किंवा द्वारकेला जावं लागतं, आणि त्याच्यासाठी ते खूप लांब आहे. बरोबर. तर तो काय करेल की त्याला जो एरिया ऍक्सेसिबल आहे तिथे घेईल. मग गंगापूर रोडला आता समजा 1 कोटीचा फ्लॅट आहे, बरोबर, 1.5 कोटीचा फ्लॅट आहे. तर त्या फ्लॅटसाठी तुम्हाला गिराईक जे सापडणार आहे ते सिटीतच सापडणार आहे, असे लोक ज्यांना आता लाईफस्टाईल अपग्रेड करायची आहे. ओके. तर ते लोक तिथे फ्लॅट्स घेतील. समजा पाथर्डीला प्रोजेक्ट आहे तर मुंबईचे लोक फ्लॅट्स घेतील. बरोबर. समजा तुमच्याकडे प्रोजेक्ट आहे कुटवड नगरला आहे, किंवा तुमच्याकडे प्रोजेक्ट आहे समजा माऊली लॉन्सच्या एरियामध्ये किंवा त्र्यंबक रोडच्या आसपासच्या एरियामध्ये, तर या एरियामध्ये किंवा ध्रुव नगरमध्ये, तर या एरियामध्ये फ्लॅट घेणारे लोक कोण आहेत? जे लोक एमआयडीसी मध्ये काम करतात, ज्यांच्यासाठी ती एमआयडीसी मध्ये जाण्याचा रस्ता सोपा आहे. बरोबर. ते लोक इथे फ्लॅट घेत आहेत. किंवा सिडकोतले लोक तिथे फ्लॅट घेतात, ज्यांना सिडको सोडून बाहेर निघायचं. पाथर्डीला फ्लॅट घेणारे लोक कोण आहेत? सिडकोतले लोक आहेत, ज्यांना आता सिडकोतलं घर छोटं झालं आणि त्यांना सिडको मधनं घर बदलून आता मोठं घर घ्यायचंय, त्याला लाईफस्टाईल अपग्रेड करायची आहे. तर हे असे लोक तिथे फ्लॅट घेतील. बरोबर. तर याचा काय अर्थ की तुम्ही तुमचं प्रॉडक्ट समजून घेतलं सर्वात पहिले. बरोबर. आणि प्रॉडक्ट समजून घेतल्यामुळे तुम्हाला काय कळालं की हे कोण युज करू शकतं. याचा अर्थ तुम्हाला त्याची तुमची टार्गेट ऑडियन्स कळाली. बरोबर. तुमची टार्गेट ऑडियन्स काय आहे. बरोबर. आणि मग तुमच्या टार्गेट ऑडियन्स पर्यंत पोहोचायचं कसं, ही स्ट्रॅटेजी तुम्ही नंतर बनवाल. बरोबर. तर अशी सगळी मार्केटिंगची प्रोसेस असते. बरोबर. मग तुम्ही स्ट्रॅटेजी बनवली, है ना? स्ट्रॅटेजी बनवल्याच्या नंतर तुम्ही त्या माणसाला टच केलं की तुम्ही त्या माणसाला जाऊन बोललात की असं असं माझ्याकडे आहे. मग तुम्ही कसंही त्याच्यापर्यंत पोहोचू शकता. तुम्ही फेसबुकनी पोहोचा, तुम्ही व्हॉट्सअपनी पोहोचा, तुम्ही त्याच्या जवळ रेडिओ लावा, तुम्ही त्याच्याकडे घराच्या बाहेर बॅनर लावा, है ना? किंवा काही पद्धतीने तुम्ही पोहोचू शकता. तर मार्केटिंग चॅनल्स हे वेगळे वेगळे असू शकतात. तर सर्वात महत्वाचं असं आहे तुमचं प्रॉडक्ट समजून घेणं, तुमचा कस्टमर समजून घेणं, आणि तुमच्या कस्टमर पर्यंत तुम्ही ती प्रॉडक्ट कसं पोहोचवू शकता. आता याला जर टेक्निकल टर्म्स मध्ये बघायचं झालं तर या प्रोसेसला मार्केटिंगच्या भाषेमध्ये टेक्निकल टर्म्स मध्ये म्हणतात सेगमेंटिंग, टार्गेटिंग आणि पोझिशनिंग.